चला क्षेत्ररक्षण करणारा संघ आता शिक्रापूर 11 संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये लावायचं आहे। सामना सुरू होईल। जसा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे पुन्हा एकदा आवाज तुमच्या आता कानावरती पडेल। लक्ष्मण मांढरे सर आणि प्रशांत पानमन सर हे दोन मंडळी आता मात्र मायक्रोफोन मधून तुमच्या सोबत जोडले जातील। या प्रशांत पानमन सर, लक्ष्मण सर आणि एक सुंदर समालोचन तुम्हाला यानंतर मैदानावरती ऐकायला मिळेल। चला शिक्रापूर संघ कुठलाही वेळ आता घेऊ नका, आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे। 2 वाजून गेलेले आहेत त्यामुळे सामना इथे सुरू होणं फार गरजेचं राहील। थँक्यू प्रवीण सर। चला शिक्रापूर 11 शिक्रापूर कांडोर बेसे संघाच्या खेळाडूंना विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एका लाईन मध्ये पटकन या आणि दोन्ही संघाचे 12th मॅन 12वे खेळाडू आपण चला। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। विनंती असणार आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे, अर्ध्यावरती सामना राहता कामा नये, त्यामुळे मी विनंती करतोय शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित शिरूर प्रीमियर लीगचा धगधगता थरार जो आपण पाहतोय 11वा पर्व आहे। या पर्वाचा प्रत्येकाला गर्व आहे। सर्वांचंच मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल। घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने सामन्याला जी सुरुवात जी होताना जी आपल्याला पाहायला मिळते। शिरूर तालुक्याचा विश्वकप म्हणून या स्पर्धेत सातत्याने पाहिलं जात आहे। गेले 11 वर्ष अखंडपणे ही परंपरा सातत्याने पार पाडणारे व्यक्तिमत्व म्हणून या व्यक्तिमत्वाकडे आपण सातत्याने पाहतोय। सणसवाडी नगरीतील माझा सगळाच सहकारी मित्रपरिवार उपस्थित आहेत, त्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे। त्याच पद्धतीने महेश ढरगुडे साहेबांचे देखील आणि मित्रपरिवार तो देखील उपस्थित होतोय, त्यांचे देखील मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। चला सामन्याला सुरुवात करा। चला ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे। चला सामन्याला सुरुवात करा। फलंदाज ताबडतोब चला, विनंती असणार आहे। आणि अत्यंत महत्वाची सूचना बारीक आहे का, जर पाऊस अचानक आला आणि सामना थांबला तिथून पुढे सामना चालू, जर थांबल्याच्या नंतर आहे त्या स्थितीपासून जरी दुसऱ्या दिवशी चालू झाला तरी तिथूनच चालू होईल। फक्त काय, जर नाणेफेकीचा जर कॉल झालेला असेल आणि दिवस बदलला तर आपण परत नाणेफेक घेणार आहोत, बरोबर ना। आणि जर चालू सामन्यामध्ये पाऊस आला तर तिथे सामना थांबवला जाईल आणि तिथून पुढे काही कालावधीमध्ये सामना चालू केला जाईल। आणि यदा कदाचित जर दुसरा दिवस लागलाच तरीही तिथूनच सामना चालू केला जाईल। हे दोन्ही संघांनी सूचना ऐकल्या, त्यांच्या संघ मालकांनी देखील सूचना ऐकल्यात, त्यांच्या चाहते वर्गांनी देखील सूचना ऐकलेल्या आहेत। चला सर, विनंती असणार आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे। सामन्याला सुरुवात होते। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल, 2 दिग्गज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। दोन्ही संघ विजेता आहेत। पहिल्या सामन्यामध्ये शिक्रापूर 11
या संघाला मी पाहिलं, उत्कृष्ट पद्धतीची त्यांची कामगिरी देखील मी पाहिली आहे. अंतिमचं षटक आपण पाहिलं, सतीश खैरेच्या हातामध्ये होतं, त्याने तिथून सामना बदलवला आणि अगदी ज्या सागरचं आणि तेजसचं जर कौतुक केलं ना, त्यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील तिथून खूप मोठा टर्निंग पॉईंट घेतलाय. त्याच पद्धतीने यांचं शुभागमन होते. सन्माननीय आदित्य साखरे आणि आमचे सागर हरगुडे यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाज होतोय सज्ज. पहिलं षटक हातामध्ये घेतलंय निखिल भिसे, शिक्रापूर एक्सप्रेस. सरांचा इशारा, सामन्याला सुरुवात. लेट्स गो, चला खेळूया. 2:08 सामन्याला सुरुवात होतीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, कबरच्या झोन मध्ये अफलातून फटका असेल आणि हा चेंडू पोहोचला जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. साऱ्या गगनात अलंकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती प्रशांत पाहतो आपण स्वप्नील कुटेच्या बॅटमधून चौकार आला. खरं तर एक युवा खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये स्वप्नील कुटेची पा. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रांजणगावला पडलेलं एक गोड स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्नील कुटेपा. यावेळेस ऑन साईडला खेळलेला फटका, काय क्षेत्ररक्षण आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शिक्रापूर काणूर मेसे संघाचा पा. टी फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानामध्ये बघायला मिळेल. धावफलकावरती पाहतो आपण 2 धावेच्या मदतीनं 6 धावा. आज खरं तर संपूर्ण दिवसभरामध्ये ऊन सावल्यांचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. कधी ऊन पडतंय तर कधी प्रचंड आभाळ भरून येत आहे, परंतु हे भरलेलं आभाळ देखील काहीसा सुखद गारवा देऊन जात आहे. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वप्नील कुटे मिड विकेटला. यावेळेस 1 बाउंड चेंडू सीमारेषेला पार करतोय. खणखणी चौकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे. थँक्यू. सनसनीत प्रशांत, आपण पाहतो की पॉवर प्लेचं षटक आहे आणि स्वप्नील कुटेला याची पुरेपूर कल्पना आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत आहेत आणि त्या प्रकारची फलंदाजी बघा. या ठिकाणी 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले. धावफलकावर जर बघितलं आपण 10 धावा या ठिकाणी पूर्ण होताना. 10 धावा पूर्ण होताना जर आपण पाहतोय बॅक टू बॅक चौकारांचा पाऊस इथे पडतोय. स्वप्नीलचे बॅट तडपली आणि अक्षरशः धाव्यांचा तो पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडतोय. 14 धावा धावपली करत आहेत. सरांनी देखील स्वप्नील हा विषय हातामध्ये घेतलाय. स्वप्नील बद्दल निश्चितपणे सांगेल, ज्यावेळेस मी त्याला सहज एकदा बाईट घेत असताना, त्याची मुलाखत घेत असताना मी त्याला सहज विचारलं, स्वप्नील तू कुणाच्या नेतृत्वाखाली खेळतो, तर त्याने अनेक खेळाडूंचे देखील नाव सांगितलं, पण विशेषतः कौतुक केलं शरद फंड साहेबांचं. त्यांनी कौतुक केलं. कौतुक काय केलं हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न करेल, कारण की सरांनी त्यांच्यासाठी खूप असे कष्ट घेतलेत आणि सन्माननीय मंदारशीर पाचुंदकर पाटील असतील, यांनी देखील खूप मोठं सहकार्य केलं. असं नेहमी तो सातत्याने सांगत असताना तर पाहिलं ना, तर तिथे मशीन असेल, त्याची प्रॅक्टिस असेल, नेट असेल, सगळ्या गोष्टींची माहिती आणि सहकार्य सातत्याने स्वतःच्या खिशातून माझ्यासाठी अनेकदा त्यांनी मदत केली आहे. निश्चितपणे शरद सर असतील, मंदार पाचोदकर असतील, यांचे नेहमी उल्लेख करतो आणि लक्ष्मण मांढरे देखील त्यांना कायम जॉईन असतात सर. ते देखील त्यांच्याबद्दल अधिकची, माझ्यापेक्षा तर निश्चितपणे त्यांना माहिती अधिक असेल, ते देखील आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात. 15 धावा या धावपलकृती असेल. निखिल विसे विकेटच्या शोधामध्ये निघालाय. दिनेश आहे तो एस्टेनच्या पाठीमागा आहे. हरून देखील अनुभवी आहे. भैया खर्डे देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. एक युद्ध आहे, एक चिकाटी आहे, एक दहशत आहे, एक नेतृत्व आहे, एक कर्तृत्व आहे. निखिल वेसेचा हा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. ओहो, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. लक्ष्मण मांढरे सर देखील आपल्याला जोडले जातात. लक्ष्मण मांढरे सर, हा सामना चालू आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. या 2 संघाबद्दल तुम्ही निश्चितपणे काय सांगाल? निश्चित प्रशांत, दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघ आज अटोकाट प्रयत्न करतील. कारण एका बाजूने जर बघितलं तुम्ही, ज्यावेळेस आपण नो बॉलची घोषणा मुख्यपंच करतायत, आपण ज्यावेळेस टॉस केला, दोन्ही कॅप्टननं सांगितलं की एका बाजूने हरुणबाईंनी सांगितलं की आम्ही अगदी 40 धावांमध्येच रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु प्रतिस्पर्धी कॅप्टननं सांगितलं संदीप शिंदे यांनी की आम्ही 60पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आमचा, कारण आमच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे आणि त्याच पद्धतीचा काहीसा प्रयत्न आपण पाहतो इथं केला गेलाय. खरं तर क्रिकेटमध्ये कोणी छोटा मोठा नसतो. अनेकदा आपण हे बघितलेलं आहे. अनेकदा छोटे छोटे संघ देखील मोठ्या संघांना बाहेर ठरत असतात.
फ्री बॉल प्रशांत आपण पाहतोय मैदानामध्ये आणि या फ्री बॉलचा कशा प्रकारे स्वप्नील कुठे सामना करतोय की ज्या खेळाडूची आपण सातत्यानं चर्चा करत असतो तो स्वप्नील ऑन स्ट्राईक. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फ्रीडचा खरपूस समाचार चेंडू सीमा पार षटकार. हा केला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज. आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील जाऊन पोहोचली आहे 24 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक अत्यंत महागडं षटक हे शिक्रापूर संघाला आपल्याला पडताना पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेतील सर्वात जास्त धावांना जे देणारे षटक असेल ते आत्ता पडतंय. कारण आतापर्यंत जेवढे सामने झालेत ना सर त्या सामन्यांमध्ये सर्वात महागडं षटक म्हणजे 24 धावा देणारं षटक जे मैदानाच्या आतमध्ये पडते. या मैदानाचा जर आढावा घेत असताना माटे सर मी निश्चितपणे तुम्हाला सांगेन या स्पर्धेमध्ये निर्धाव षटकांची देखील संख्या वाढत चालली गेली. एक आबी खुजूरचं निर्धाव शतक होतं, एक लालाराम प्रजापतीचं निर्धाव शतक होतं. म्हणजे ही निर्धाव षटकांची यादी देखील निश्चितपणे आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते. पण इथे सलामीची जोडी आली आहे ही सेट होऊन आलेली आहे आणि शिरूर प्रीमियर लीग म्हणजे शिरूर तालुक्याचा विश्वकप म्हणून या स्पर्धेक आपण पाहतो. या स्पर्धेचं नातं आणि रांजणगावचं नातं हे खूप अटूट आहे कारण की 2 वेळा फायनल मध्ये जाऊन दाखल झालेला हा संघ आपण पाहिलाय. यावेळेस चांगला फटका तिथे पाहतो आपण धनंजय गावडेच्या बॅट मधून चेंडू पाहतो आपण डेपेक्स कव्हरला ट्रॅव्हल करतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे, तगडं क्षेत्ररक्षण आपल्याला शिक्रापूर संघाचं बघायला मिळेल. त्यावरती मला वाटतं 3 धावा. वा तिथे काय कॉम्बिनेशन दोन्ही खेळाडूंमध्ये. प्रशांत खरं तर फलोत्रूमध्ये पाहिलं आपण दोघांमध्ये असलेला समन्वय जो आहे तो अतिशय सुरेख आपल्याला बघायला मिळाला. इथे 3 धावा पळून पूर्ण केले गेलेत. पहा धावफलक पुढे पोहोचेल 27 धावा. षटक क्रमांक पॉवर प्लेचं जर बघितलं आपण दुसरं सुरू असताना सागर शेळके याच्या हातामध्ये आहे. पहा जी चर्चा प्रशांत तुम्ही या ठिकाणी केलीत की रांजणगावचं आणि शिरूर प्रीमियर लीगचं नातं निश्चितपणे जवळचं आहे. मंदार शेठ पाचोनकर पाटील सातत्यानं क्रिकेटवरती प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व आहे. मल्हारप्पांच्या अगदी पाठीशी प्रत्येक गोष्टीमध्ये मंदार शेठ पाचोनकर पाटील उभे राहत असतात आणि त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक स्पर्धेमध्ये योगदान देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि हे कोण करतं तर एक चांगले खेळाडू मंदार शेठ पाचोनकर पाटील यांच्याविषयी तुम्हाला माहीत नसेल. अगदी त्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये जर पाहिलं त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये क्रिकेट खेळत असताना काही अंशी काही कारणास्तव किंवा काही दुखापतग्रस्त झाल्यामुळे क्रिकेट सोडावं लागला. परंतु आज देखील आपण पाहतो क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम. एव्हाना जर त्यांनी क्रिकेट सोडला नसता तर महाराष्ट्राच्या संघामध्ये देखील आपण त्यांना बघितलं असतं. म्हणजे एवढी स्ट्रेंथ त्यांची होती. असे मंदार शेठ पाचोनकर पाटील यांना आपण पाहतो. त्याचबरोबर यावेळेस फसलेला फटका 1 2 3 खेळाडू फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज सागर शेळके चेंडू खाली झेल टिपला जाईल. पहिला धक्का बसेल रांजणगाव संघाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला इथे पाहतो आपण सागरनं मिळून दिला. खरं तर आपण बघितलं पॉईंटचा खेळ होता. पाठीमागे स्टिरक्षक देखील पुढे गेला होता दिनेश आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये पुढे पळत आलेला अतिशय वेगानं आला होता चेंडूवरती सागर आणि त्यानं तो झेल कलेक्ट केला. दरम्यान 28 धावा असताना पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला तो मिळून देतोय. पहा दरम्यानच्या काळामध्ये त्यांचे शुभागमन होत आहे. फायनल सम्राट चुपनीस सम्राट आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक शिक्रापूर नगरीचे असणारे बापूसाहेब हजारे यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. सामन्याचा आनंद बराचसा प्रेक्षक वर्ग घेतोय. लाईव्हच्या माध्यमातून देखील प्रेक्षक राजा सामन्याचा आनंद घेतोय. समोरच्या गॅलरीमध्ये बसून आणि प्रत्यक्षात मैदानावरती येऊन देखील बराचसा क्रिकेटचा प्रेक्षक राजा सामन्याचा आनंद घेतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा चेंडू पाहणार आहोत. हो यावेळेचा चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चित्त्याच्या चपळाने त्याने चेंडूला कलेक्ट केले. लाजवाब क्षेत्ररक्षण केले. अप्रतिम दर्जाचं A1 क्वालिटीचं शानदार दिमागदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात धावा वाचवणारं क्षेत्ररक्षण असेल. 30 धावा धावपल करत आहेत. निश्चितपणे मांडे सर मी देखील तुमच्यासोबत चर्चा करेन. संघामध्ये आपण चांगले फलंदाज पाहतो, संघामध्ये चांगले गोलंदाज पाहतो, संघामध्ये ऑलराऊंडर खेळाडू पाहतो, पण क्षेत्ररक्षण करणारे देखील दिग्गज खेळाडू असतात. त्यांच्याबद्दल काय सांगाल? निश्चित क्रिकेट प्रशांत हा सांघिक खेळ आहे आणि त्या सांघिक खेळामध्ये
प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाची भूमिका ही तितकीच महत्त्वाची असते पा. त्यामुळं जीव ओतून प्रत्येकजण त्या ठिकाणी आपल्या संघासाठी खेळत असतो. एका बाजूला आपण मानसिंगभाई पाचुनकर स्टार 11 रांजणगाव कारेगाव संघाची निश्चितपणे त्याबाबत चर्चा केली, तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा असलेला हरुणभाई इनामदार यांच्या नेतृत्वाखाली असलेला शिक्रापूर 11 कानूर मेसाई, त्यामध्ये भैया खर्डेला तुम्ही पाहताय, मला वाटतं तिकडे संदीप कुरुंदळे आहे, त्याचबरोबर संदीप पवार आहे. यावेळेस पाहायचंय तिथे फटका पुरेपूर बॅटवरती मिडल होऊ शकला नाही आणि दरम्यान वैभव सिनलकर बडी मस्ती जाल में दुसरा विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. धावफलकावरती आपण पाहतोय मानसिंग भैया पाचुनकर स्टार 11 30 धावा, 2 फलंदाज त्या ठिकाणी पाहतो आपण बाद असताना 2 षटकांचा खेळ संपलाय पा. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये बघितलं आपण, एका बाजूनं पहिल्या षटकामध्ये केलेली अतिशय तगडी सुरुवात, मला वाटतं 24 धावा तुषार त्या ठिकाणी लावले होते. त्यानंतर पाहिलं पुढचं सागरचं षटक, अतिशय सुंदर नियंत्रित गोलंदाजी, केवळ 6 धावा खर्च केल्यात त्याने आणि 2 फलंदाज त्यानं बाद केले. एक कॉटन बॉल्ट केला आणि 1 फलंदाज त्याने तिथे पाहतो आपण पुन्हा एकदा झेल बाद केलंय पा. निखिल बिसेकरवी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. कमबॅक करतायत पुन्हा एकदा शिक्रापूर 11 शिक्रापूर कानूर मेसाई संघ. जी चर्चा आपण केली त्यामध्ये भैया खर्डे असेल, खरं तर पहिल्या सामन्यामध्ये थोडासा चाचपडत होता आणि एक थोडंसं, कारण क्रिकेटमध्ये सातत्य फार महत्त्वाचं असतं, कन्सिस्टन्सी, थोडासा गॅप निश्चित पडला असेल. पण एका बाजूनं संदीप कुरुंदळे आम्ही पाहतो, एका बाजूनं संदीप पवारला देखील आम्ही या संघामध्ये पाहतोय. चांगला चेंडू यावेळेस स्वप्नील कुठे पाहतो, बीट होताना खरं तर पायाचा कोणताही इथं वापर केला नाही, फुटवर्कचा कुठलाही वापर केला नाही या फटकेमध्ये. बॅकफुटवरने खेळण्याचा प्रयत्न होता. चेतन जाधवला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूनं पाहिलं आपण दोन्ही संघाकडून दावे केले गेले, दावे प्रतिदावे. एका बाजूला हरुणभाईंनी सांगितलं की आम्ही 40 धावांपर्यंत रोखू, संदीप शिंदेंनी सांगितलं आम्ही 60-65 बनवू. यावेळेस क्रॉस द बॅट, अगदी बॅट पाहिला आपण, तिथे बॅटचं तोंड उघडलं आणि सरळ पाहतो आपण जमिनी समांतर अगदीच एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान 1 धाव मिळेल, एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे पोहोचेल जाऊन पहा. मानसिंग भाई पाचुनकर स्टार 11 31 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये बघितलं आपण ऊन सावल्यांचा खेळ आणि थोडंसं आभाळ भरून आल्यासारखं वाटलं. त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं त्या ठिकाणी पाहतो आपण हळूहळू ऊन येईल. आपल्या डोक्यावरती असलेलं जे आभाळ आहे ते पुन्हा एकदा बाजूला सरकून जाईल. खरं तर हा ऊन सावल्यांचा खेळ आहे. माणसाच्या जीवनामध्ये देखील असंच असतं पा. संघर्ष, सुख दुःख या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये असतात. त्यामुळे ऊन सावल्यांचा खेळ आपल्या जीवनामध्ये आपण बघत असतो नेहमी. यावेळेस महेश पाचुनकर पाहतो आपण समोर होता, दरम्यान केवळ सिंगल त्याला मिळेल. आणि महेश पाचुनकरची ओळख देखील आपण पाहतो की बिग हिटर म्हणून त्याची ओळख आहे, मोठमोठे फटके मारण्यासाठी त्याची ओळख. 32 धावा धावफलकावरती. एका बाजूनं स्वप्नील कुटेच्या बॅटमधून आतापर्यंत तुषार आपण पाहतोय 9 बॉलमध्ये 23 आल्यात. काय कमालीची फलंदाजी त्यानं केलेली आहे. यावेळेस चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक असेल तिथे, डीप पॉइंट सीमारेषेवरती टिपला जाईल झेल. बडी मस्ती जाल में, बिग विकेट इज डाऊन. स्वप्नील कुटे बॅक टू पॅव्हेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. ज्याची चर्चा आपण केली खऱ्या अर्थानं तोच खेळाडू इथे स्वप्नील कुटेला बाद करण्यामध्ये यश मिळालं. मला वाटतं नौशाद तिथे होता आणि एक सोपा झेल त्यानं कलेक्ट केला. दरम्यान तिसरा फलंदाज पाहतो आपण पॅव्हेलियनमध्ये असताना. 3 फलंदाज माघारी आले. सुरुवात ही कशी झाली होती, स्वप्नीलने जबरदस्त सुरुवात केली, पण त्यानंतर जी आपण वस्तुस्थिती पाहिली ना, तिथे मात्र थोडासा डाव कोलमडला गेला. भातुकलीच्या खेळामधले राजा आणि करानी अर्ध्यावरती डाव मोडला. अजून एक कहाणी, जो मोडलेला डाव आहे तो तरी क्रिकेटच्या मैदानावरती सावरता येण्याचं कौशल्य हे तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. वा फेकिट करण्याचा प्रयत्न केलाय, बाउन्सर करण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्रकीय चेंडूवरती येतोय, अभि चेंडूवरती आलाय, त्याने चेंडूला कलेक्ट केलंय, दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय, कारण की मैदानाच्या आतमध्ये महेश पाचुनकर आहे. हा किती घातकी आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं शुभागमन होतंय. सन्माननीय दिनेश
गव्हाणे साहेबांचं शुभागमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत उपस्थित होत आहेत विशाल सव्वाशे साहेबांचंही शुभागमन होत आहे, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत. सुजित गव्हाणे यांचं देखील शुभागमन होत आहे, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ आपण प्रशांत पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपेल. 3 फलंदाज बाद असताना धावपलकावरती जर बघितलं आपण 33 धावा. मानसिंग भाई पाचुनकर स्टार 11. चला स्पीडअप करा, वेळ वाचवायचा आहे पा. आज खरं तर 8 सामने तुषार आपल्याला दिवसभरामध्ये खेळवायचे होते, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याकडे होतं. दिवस छोटा आहे, बॅडलाईट खूप लवकर होतं, परंतु दिवसभरामध्ये काल आपण पाहिलं नैसर्गिक व्यत्यय आला, त्यानंतर पुन्हा एकदा आज सामन्याला सुरुवात. त्यामुळे प्रत्येक वेळेस खेळाडूंना या गोष्टीची आम्हाला सूचना करावी लागते पा, वेळ वाचवा. 4थ्या क्रमांकाच्या षटकाची सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण सागर शेळकेला पुन्हा एकदा पाचारण केलं. काय कमालीची गोलंदाजी आपण बघितलं सागर शेळकेने अगोदर केली पा. केवळ 6 धावा खर्च केल्या होत्या. तो सागर शेळके गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चला वेळ वाचवा. अतिशय दर्जेदार देखणं नेटकं आयोजन या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. शिरूर प्रीमियर लीग 2024चं 11वं पर्व. यावेळेस बॅक टू द बॉलर अगदीच वाईडिश मुडाप मध्ये पाहतो आपण. क्षेत्ररक्षक असेल, वेगानं चेंडूवरती आलाय, क्षेत्ररक्षण सुरेख केलं होतं आसिफ तांबोळेनं, परंतु गोलंदाज मात्र कलेक्ट करू शकत नाही. खरं तर मला वाटतं डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फसलेला आहे. दरम्यानच्या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल पा. 34 लॉस ऑफ 3 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. ऊन सावल्यांचा खेळ, वाऱ्याचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता महेश पाचुनकरचा, परंतु चेंडू बॅटवरती पुरता मिडल होऊ शकला नाही. दरम्यान सिंगल पुन्हा एकदा, आणि मॅक्झिमम जर बघितलं एका बाजूनं ज्यावेळेस स्वप्नील कुठे बाद झाला त्यानंतर धावफलकाचं जर धावगती आपण बघितली, धावफलकाचा रेशो आपण जर बघितला एका बाजूनं, तो ग्राफ बघितला, आलेख बघितला, तर महागणपती अर्थात मानसिंग भाई पाचुनकर स्टार 11 संघाचा कुठेतरी खाली आलेला आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक आसिफ तांबोळे, डाऊन द बॉल, टेक अँड टेक. ओहो, 1-2 अँड पुन्हा एकदा ड्रॉप. असं वाटलं की शेवटच्या क्षणापर्यंत झेल होणार आहे, परंतु चूक होते, मिस्टेक. आसिफ तांबोळे तिथं पाहतो एक मिस्टेक करताना. दरम्यान जीवदान मिळालं प्रीतम क्षीरसागरला. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. 36 रन. यावेळेस थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहतो आपण. एक चांगला बाउन्सर बघायला मिळाला सागर शेळकेचा. बॅट पोहोचू शकले नाही खरं तर महेश पाचुनकरची तिथे, आणि त्यानं कोणताही तो प्रकारचा प्रयत्न केला नाही. दरम्यान एक 1 बाउन्स वॉर्निंग देखील पंच सागर शेळकेला करताना आपण पाहतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट प्रक्षेपण होताना तुम्ही पाहताय. अतिशय दर्जेदार HD प्रक्षेपण बघायला मिळेल. यावेळेस बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न. कमालीची गोलंदाजी सागर, जिसके नाम में सागर, सागर की गहराई बहुत बड़ी होती. सागराचा कुठला अंत नसतो पा, आणि सागरासारखी गोलंदाजी, त्याच्या नावात सागर आहे, अशी गोलंदाजी तो करताना आपण त्याला पाहतोय. आतापर्यंत तुषार केवळ त्यांना 3 धावा खर्च केल्यात. कमालीची नियंत्रित गोलंदाजी, काफी अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन सागर. यावेळेस चेंडू पाहतो आपण खोदून काढला. यावेळेस डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहतो आपण नौशादला. दरम्यान दिनेश लोखंडेच्या हातामध्ये फेक येईल तोपर्यंत 2 धावा इथे मिळाल्या, आणि या 2 धावेच्या मदतीने काय कमालीचा स्पेल टाकला इथे पा सागरनं. मला वाटतं 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात. मानना पडेगा इस गेंदबाज को, और 2 विकेट चटकाले. काफी बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन प्रशांत सागर शेळके के द्वारा. 4 ओवर का खेल खत्म हो चुका है. 3 विकेट के नुकसान पे मानसिंग भाई पाचुनकर स्टार 11 रांजणगाव कारेगाव 38 धावा तरी धावफलकावरती आता नोंदवलेले असतील. पुढच्या 2 षटकांमध्ये त्यांचे प्रयत्न असतील. ह्या धावगतीला पुढे कसे न्यायचं हे प्रयत्न चालू असतील, कारण अजून 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये अजून कोणाकोणाचं षटक बाकी आहे यावरती निश्चितपणे चर्चा केली जाईल. मला वाटतं भैया खर्डेच्या हातामध्ये एका षटकाचा खेळ जो बाकी असेल, भैया खर्डेच्या हातामध्ये जो षटक जे मैदानाच्या आतमध्ये दिलंय, समोरचा फलंदाज आहे, ताकदवान आहे, नॉन स्ट्राईकला महेश पाचुनकर आहे. या षटकामध्ये चर्चा निश्चितपणे रंगणार आहे.
वा लहाच्या बाप चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं, टर्न मध्ये परिवर्तन केलं, स्वतःचं कौशल्य दाखवण्याचं नेतृत्व निश्चितपणे ते असणार आहे. अशा अनेक काही खेळाडू आहेत. या स्पर्धेच्या आठवणी बऱ्याचशा काय आहेत. ज्यावेळेस ऑक्शन पद्धतीचे खेळाडूंचे निलाव झाले होते त्यावेळेस सणसवाडीचा राहुल सोनवणे हा सगळ्यात महागडा खेळाडू होता. अभिषेक घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. वा इथे पाय घसरलाय, तू मे आणि इथे फलंदाजाला अर्ध्यातून माघारी परतावं लागतंय. अर्थात धावबाच्या स्वरूपामध्ये तो बाद होतानाच आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन. मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. ऋतिक खर्डे उर्फ भैया खर्डे इथे एक चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोक्याच्या शनी षटक हातामध्ये आलं. ओ इथे दोघांमध्ये अरुण भाईचे इथून दोघांच्या मध्ये तरी घुंगली. चेंडू पोहोचलाय, सरळ पोहोचेल 4 धाव्यांसाठी. येतोय कणकणी चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते. 42 धावा धावपलकरते आहेत. भैयाचा हा चेंडू पाहणार आहोत. महेश पाचुंदकरच्या बॅटवरती चेंडू आला नाहीये. जसा कलेक्ट व्हायचा, जसा टायमिंग व्हायचा तसा टायमिंग इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. धावसंख्या आहे 43 धावा. प्रशांत आज काहीतरी बिघडलंय, आज काहीतरी भिनसलंय असं म्हणावं लागेल आपल्याला महेश पाचुंदकरच्या बाबतीमध्ये. कारण 8 बॉल खेळलाय आतापर्यंत, फक्त 8 धावा त्यानं केल्यात. एवढा महेश पाचुंदकरला आपण त्याची जी ओळख आहे त्या प्रकारची फलंदाजी आज मात्र बघायला मिळालं नाही. महेश पाचुंदकरची फलंदाजी संपूर्ण शिरूर तालुक्याला परिचित आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येत बाय खणखणी चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती आपण पाहतोय 47 धावा बनवल्या गेल्यात. लास्ट बॉल टू गो, शेवटचा चेंडू असेल मैदानामध्ये. पाहतो आपण राहुल धुमाळ सामना करतोय. काय कामगिरी करतोय बघायचंय भैया खर्डेच्या शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कड घेत अरुण इनामदारच्या हातामध्ये चेंडू असेल. सिंगल मिळाली. या सिंगलच्या दरम्यान चुका होताना पाहतोय आपण शिक्रापूर 11 कांडूर मेसाई संघ करतोय मैदानामध्ये. आणि त्याचा परिणाम जर बघितला तर तिथे अवांतर एक्स्ट्रा मिळाली आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. 49 धावा. विजयाचं समीकरण असेल 30 बॉल आणि 50 धाव्यांची गरज आहे. दीपक दादा मोरे, भरतशेठ भालेराव ताबडतोब संपर्क करायचा आहे. सामना आपण लगेचच सुरू करणार आहोत. मी दोघांनाही विनंती करेल ताबडतोब संपर्क करायचा आहे. पावसाचं आगमन झालेलं आहे, परंतु तो जास्त काळ राहणार नाही. जेणेकरून आपण जर बघितलं थोडंसं वारा आहे, त्यामुळं तो लवकरच निघून जाईल. वारा असल्याच्या नंतर जास्त काळ पाऊस थांबत नाही. या अगोदरच्या सामन्यात तुषार आपण पाहिलं की शिक्रापूर टीमनं प्रतिस्पर्धी संघाला 50 धावांचं टार्गेट दिलं होतं. तर या सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघानं शिक्रापूर संघाला 50 धावांचं टार्गेट दिलेलं आपल्याला बघायला मिळेल. बघूया किती सामना मनोरंजक होतोय. पाऊस आलेला आहे थोडा, परंतु तो थांबेल, निश्चितपणे थांबेल. कारण आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये जर बघितलं आपण अगदी एका बाजूनं आभाळ मोकळं झालं होतं, त्यामुळं अवकाळी आहे, त्यामुळे तो लवकर जाईल अशी अपेक्षा आपण नक्कीच करूया.
पाऊस मला वाटतं आप्पा येणार नाही एवढं दिसत नाही, त्याच्यामुळे आपण मॅच कंटिन्यू केली तरी काही हरकत नाही असं मत आहे आमचं. बघा आणि आज जर बघितलं आपण आभाळ अगदी आकाश मोकळं होतं, त्याच्यामुळे पूर्णपणे भरलेलं नव्हतं. हे फक्त वाऱ्यामुळे थोडंसं त्या ठिकाणी हलक्या सरी आलेल्या आहेत, त्या लवकर जातील. त्यामुळे आपण आपलं शेड्यूल कंप्लीट होणं देखील फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण सामना सुरू करूया. चला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मानसिंगभाई पाचुनकर स्टार 11 कारेगाव रांजणगाव संघानं आतमध्ये यायचंय पहा. त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला अत्यंत सुंदर असं नियोजन. टीम चला मैदानावरती. बॅटर आघाडीचे फलंदाज मैदानावरती पाठवा. दोन्ही बॅटर चला मैदानावर. नीटनेटकं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आहे. प्रचंड मेहनत आहे आणि पर्यावरण किंवा आता आपण वातावरण बघितलं, थोडीशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, परंतु त्यानंतर आता या सामन्यात दुसरं सत्र अर्थात या ठिकाणी सुरू होतं. ही जी हवा आहे अर्थात आपण हे निशाण बघू शकता, अगदी वेगानं फडकताना म्हणजे अतिशय वेगवान पद्धतीने जी हवा आहे आपल्या राईट साईडला वाहत असताना दिसते. याचा अर्थ जे आकाशात ढग होते ते या मैदानावरून आणखीन पुढे गेलेत, पुढच्या भागामध्ये गेलेत. आता पुढच्या भागात जाऊन ते किती त्रास देणार आहेत माहिती नाहीत, परंतु इथून तरी काळे ढग आता जे होते आकाशामध्ये ते निघून गेलेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांचा जो ग्राउंड स्टाफ आहे, त्याचबरोबर आयोजक प्रचंड मेहनत मांडले सर मैदानावरती. हे सगळं करणं तितकंच सोपं नाही आहे. नाही, निश्चित प्रशांत सर आपल्याला जास्त त्रास देणार नाहीत, कारण त्यांना आप्पाची निश्चितपणे काळजी आहे असं म्हणूया आपण. त्यामुळे आप्पांच्या वेदना त्यांना देखील निश्चितपणे त्याची जाणीव आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक जयेशदादा शिंदे, त्याचबरोबर विजयरावजी साठे, उद्योजक सनसवाडे, या सर्व मान्यवरांचा आम्ही शिरूर तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित शिरूर प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर शिक्रापूर नगरीचे युवा उद्योजक ओमकार दादा लाटे, आपलंही मनपूर्वक स्वागत. त्याला बॅटर मैदानावरती पाठवा. त्याचबरोबर शिक्रापूरचे गावडे साहेब, आपलंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी दाखल झालेला आहे मैदानामध्ये मानसिंगभाई पाचुनकर स्टार 11 रांजणगाव कारेगाव, आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन आणि विद्यमान सदस्य रांजणगाव सन्माननीय शरददादा फंड आणि महेशजी शेळके यांच्या मालकीचा असलेला हा संघ आपण पाहतोय. तर एका बाजूनं संदीप शेठ राऊत आणि शिवाजीराव अहिरे, श्रीनाथ केटरस यांच्या मालकीचा शिक्रापूर 11 शिक्रापूर कांढूर मेसाई अशा दोन संघामध्ये सामना सुरू आहे. प्रशांत सर आपण पाहू शकतो अगोदरच्या मॅच मध्ये शिक्रापूर संघाला 50 धावांचं टार्गेट होतं आणि त्यांनी ते सहजपणे पार केलं होतं. या मॅच मध्ये शिक्रापूर संघानं टार्गेट दिलं होतं, तर या मॅच मध्ये शिक्रापूर संघाला मिळाले 50 धावांचं टार्गेट. बघूया काय त्या सामन्यामध्ये आपल्याला रोमांचक पाहायला मिळेल. म्हणजे सर सूर्यनारायण पुन्हा एकदा आपल्याला पावलेला आहे. आता इथे मैदानावरती एक संकटमोचक खेळाडू म्हणून निश्चितच आपल्या संघाला कोण पावणार ते देखील पाहूया. अत्यंत महत्त्वाचा मॅच सामन्याला सुरुवात होते. अगदी 2 मिनिटापूर्वी इथे आपण बघितलं तर काळ्या ढगांनी गर्दी केली होती आणि त्यानंतर लक्क सूर्यप्रकाश मैदानावरती, उंचावल्यांचा खेळ मैदानावरती सुरू झालेला आहे. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व मैदानावरती पाहायला मिळतंय. जिंकण्याकरता आव्हान या ठिकाणी असणार आहे 50 धावांचं. यापूर्वी देखील 50 धाबा तितक्या मापक नाही आहेत, परंतु 5 षटकं 50 धाबा 10ची सरासरी आपण बघतोय. लढण्यासाठी या धाबा निश्चितच उपयुक्त आहेत आणि लढता लढता तुम्हाला जिंकता येतं का हे देखील पाहूया. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बोरिंग मार्फत तैयार. इस ओवर की पहली गेंद अच्छी गेंद, ड्राइव किया खूबसूरती के साथ. गेंद को मिड ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए. आसिफ तांबोली पहले मैच में गेम चेंजर खिलाड़ी थे. संदीप के पास भी काबिलियत है और महेश प्रमुख गेंदबाज के तौर पर इनके ऊपर सबकी निगाह रहेगी. मांडे सर, जो ये खिलाड़ी है महेश, जिनके ऊपर एक बार फिर कैमरा रहेगा क्योंकि विकेट टेकर गेंदबाज है और सामने आसिफ जैसे एक ऐसे खिलाड़ी है जिन्होंने प्रभावित किया, बहुत अच्छी बल्लेबाजी की है.
2:37 पाहतो आपण प्रशासर पहिला चेंडू पडला. आसिफ तांबोळी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला, तर स्ट्राईकला संदीप कुरुंदळे एक उंच पूर्ण शरीरस्टेज असलेला खेळाडू पाहतोय सामना करण्यासाठी सज्ज असेल पा. महेश पाचुनकर यावेळेस सोडून दिला चेंडू. खरं तर संदीपनं पंचांकडे थोडीशी निश्चितपणे प्रश्नार्थक नजरेनं विचारपूस होताना, परंतु मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतो आपण संतोष भालेराव सरांना एक मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे. दरम्यान धपलकाची सुरुवात आपण पाहतो 1 धाव असताना महेश पाचुनकर पुन्हा एकदा. यावेळेस थोडासा पहिला पण क्रॉस झाला होता, थोडा शफल झाला होता. अगोदरचा टप्पा बघितला, टप्पा अचूक ओळखला आणि क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवरती चेंडू मिडल होऊ शकला नाही. संदीपच्या निर्धाव चेंडू आहे. अच्छा बैटल मैदान के अंदर महेश आसिफ तांबोली दोनों बहुत दिग्गज खिलाड़ी हैं. स्कोर 1 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 50 रनों का लक्ष्य. शुक्रापुर 11 टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है और पीछा कर रही है 50 रनों का. महेश की अगली गेंद इस बार अक्रॉस चले गए, फॉलो करने का प्रयास किया गया और इस गेंद को क्या खूबसूरती के साथ ऑन पर खेल दिया है. बाउंड्री रन के बाहर गेंद जाते हुए 6 रनों के लिए. काफी ऑफ टाइम के बाहर चले गए और मांडे सर फॉलो करने की कोशिश, पीछा किया, देखिए यहां पीछा किया और जब यहां पीछा किया तो बिल्कुल गेंद ऊपर पिच थी, उसके ऊपर आड़े बल्ले से एक दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज संदीप का. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. संदीप कुरुंदळे आपण पाहतोय की जो स्ट्राईक एंडला आहे. खरं तर दोनही चेंडू त्यानं त्याच पद्धतीने मारण्याचे प्रयत्न केले. महेश पाचुनकरनं त्याच पद्धतीने टाकलेले चेंडू आपण पहा आणि जे मनामध्ये त्यानं तय केलं होतं, मनामध्ये जो ठरवलेला फटका होता तो निश्चितपणे तिथं खेळला क्रॉस द बॅट आणि एक षटकार त्याच्या बॅटमध्ये इथं बघायला मिळाला आपल्याला. धावफलकावरती आपण पाहतोय 7 धावा आहेत. 50 धावांचा पाठलाग शिक्रापूर 11 काणूर मेसे संघाला जो करायचा आहे. महेश पाचुनकर यावेळेस पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि पाहतो आपण सुंदर झेल टेपला जाईल. फलंदाज होतोय बाद. संदीप कुरुंदळे बॅक टू पॅव्हिलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं बशरूर प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी. इस वक्त इंपॉर्टेंट मैच है, मैच के लिए सफलता मिली. पहला ब्रेक थ्रू देना बहुत जरूरी. ये जो मुकाबला है, इस मुकाबले की अगर चर्चा की जाए तो विकेट बहुत मायने रखते हैं. 10 का औसत 5 ओवर का ये मुकाबला. आसिफ तांबोली 1 पर, संदीप ने बनाया 6 रन, 4 के 2 का सामना किया. और महेश की बात करें तो विकेट टेकर, जैसे कि मैंने चर्चा की थी मांडरे सर, विकेट टेकर गेंदबाज है. हमला जरूर हुआ लेकिन हर किसी खिलाड़ी को कमबैक करने का मौका मिलता है, तो कमबैक करने का मौका महेश को मिला. पहिला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए निश्चित महेशनं आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. खरं तर फलंदाजीमध्ये आज तो काही कामगिरी करू शकला नाही. एव्हाना त्याला एक चांगला बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे, परंतु फलंदाजीमध्ये आज कुठेतरी त्यानं कच खाल्ली आणि गोलंदाजीमध्ये त्याचा बॅकलॉग तो भरून काढताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा पाहतो ऑफस्टमच्या थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू होता. एक पाऊल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती पाहतो आपण 8 धावा, 1 षटक त्या ठिकाणी संपलेला आहे. पहले ओवर के बाद रन संख्या 8 रन, 1 विकेट के नुकसान पर शुक्रापुर 11 और 1 विकेट जरूर मिला महेश को. लेकिन इसके बाद में देखिए रन रेट रिक्वायर्ड 10.50 का है. इस प्रतियोगिता में आज का ये तीसरा दिन और रोशनी एक बार फिर मैदान के अंदर धूप खिली हुई है. हॅलो चेक. यानंतरचा जो होणारा सामना आहे श्री मुसबा क्रिकेट क्लब निमगाव माळुंगी टाकळी भीमा आणि त्यांच्या समवेत अतिथी 11 निर्वी या 2 संघांमध्ये जी लढत होणार आहे. तर दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत त्यांनी ताबडतोब टॉच बॉक्समध्ये नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय, त्यांना मी विनंती करेल. आणि ह्या सामन्याचा नाणेफेकीचा गोल करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय दिनेश गव्हाणे यांना विनंती करेल की आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. त्याच पद्धतीने आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक, त्यांची नेहमी कौतुकाची थाप आमच्या पाठीवरती सातत्यानेच असते आणि स्पर्धेसाठी सहकारी नेहमी सातत्याने असतं. सन्माननीय जयेश दादा शिंदे यांना देखील मी विनंती करेल. सन्माननीय विजय साठे साहेब यांनाही विनंती करेल की आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. सन्माननीय लहुशेठ टफळ साहेबांना देखील विनंती असेल की आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचंय. और दोनों टीमों के कप्तान जल्दी आपको आना है टॉस बॉक्स की तरफ. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे
आपण टॉस मध्ये या, चला लवकर. इस बार अच्छी गेंद टिप ऑफ के वार्ता ऑन साइड पर पूल करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. और संदीप नवले हमेशा निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी करने वाले माहिर खिलाड़ी है. बिल्कुल प्रशांत हमारे साथ जुड़ रहे हैं. प्रशांत पानमन. चला या ताबडतोब दोन्ही टीमला विनंती असेल, अधिकचा वेळ खर्च करू नका. पावसाचं देखील वातावरण तयार होत आहे, आपल्याला सहकार्य करणं हे गरजेचं असेल. फुल टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर एक खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, एक वाइड स्ट्रॉकर पर खिलाड़ी मौजूद, बिल्कुल इस वक्त सिंगल लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर. रिक्वायरमेंट 11.18 का है. मांडरे सर यहाँ से एक साझेदारी की जरूरत है. अगर आप 50 रन डिपेंड करना चाह रहे हैं तो विकेट गुच्छे में चाहिए. निश्चितच आपण पाहिलं प्रशांत सर पाठीमागच्या मॅचमध्ये आसिफ तांबोळीनं कमालीची फलंदाजी करत आपल्या संघाला विजय साकार करून दिला होता. मॅन ऑफ द मॅच देखील तो ठरला होता, तोच आसिफ तांबोळे. आणि त्याच्यावरती निश्चितच मोठा सन्माननीय विशाल सभाषे साहेबांना देखील विनंती असेल, आपण नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचे. सन्माननीय विशाल सभाषे साहेब या आपल्यासाठी सर्वजण थांबले आहेत, या ताबडतोब. अतिथी 11 टीमचा कर्णधार अद्याप आलेला नाहीये. आपल्यासाठी अंतिमची आणि शेवटची सूचना असेल, यानंतर सूचना केली जाणार नाही, पॅनल्टी दिली जाईल. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल, तुमच्यासाठी अखेरची सूचना आहे. ये आखिरी कॉल अतिथि 11 टीम के लिए. स्कोर 9 पर 1. ऑफ टाइम के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक कवर, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को खेल दिया, बाउंड्री के बाहर जाते हुए गेंद 4 रन. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. आसिफ तांबोळेची चर्चा आपण करत होतो पहा, आणि त्याच आसिफच्या बॅटमधून एक चांगला फटका बघायला मिळाला. प्रशांत ओव्हर टू यू. प्रशांत पानमन. नाणेफेकीचा कॉल होतोय दोन संघांमध्ये. नाणेफेक झालीये आणि नाणेफेकीचा गोल जिंकलाय श्री म्हसोबा क्रिकेट क्लब निमगाव म्हाळुंगी आणि टाकळी भीमा या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. आणि काय घ्याल? बॉलिंग बॉलिंग करण्याचा निर्णय तुम्ही का बरं घेताय? कारण वातावरण आणि जसं जसं थोडंसं ऊन पडेल तसं तसं अजूनही ग्राउंड थोडंसं आउटफील्डला थोडं साथ देईल. आज या स्पर्धेमध्ये खेळत असताना, तुम्ही सर्वजण एकत्र खेळत असताना या स्पर्धेच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? खरंच सांगायचं झालं तर आज जवळपास कितीतरी 11 वर्ष झालेत मला वाटतंय. तर हे मल्हारी अप्पांचं हे नियोजन अतिशय देखणं सुरेख अशा स्वरूपाचं, आणि तालुक्यातली पहिली स्पर्धा असेल की तिला एवढं मोठं सातत्य लाभलंय. नाहीतर एवढं मोठं सातत्य 11 वर्ष सातत्याने ह्या टुर्नामेंट भरवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. थँक्यू. स्पर्धेबद्दलची तळमळ तुम्हाला देखील समजते. बेस्ट ऑफ लक पुढील वाटचालीसाठी. खूप खूप शुभेच्छा. घेऊन जाईल लक्ष्मण मांढरे सर प्रशांतजी आदवडे सर यांच्याकडे. शुक्रिया प्रशांत पानमन. स्कोर 19 प्लस ऑफ 1 विकेट. सतीश खेरे playing on 2, आसिफ तांबोले playing on 11. दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. संदीप नवले की गेंदबाजी और 2 अच्छे स्ट्रोक बल्लेबाज आसिफ तांबोले के कवर के ऊपर से अच्छे स्ट्रोक. और अंपायर तीसरे अंपायर की तरफ चले गए. टीवी अंपायर बिजी होते हुए मांडे सर हमारे साथ चर्चा करने के लिए हैं. और 19 1 विकेट के नुकसान पर कुछ देर के लिए खेल रुका हुआ. बॉल नहीं है. बॉल एक बार फिर वापस आना बहुत जरूरी. आणि मांडे सर कंपनीचे काही कर्मचारी आहेत, कदाचित थोडासा वेळ मिळाला तर मॅच बघतात, पण त्या आतमध्ये कंपनीच्या दिशेने चेंडू गेला तर परत आणून देतात. आज कंपनीमध्ये कामाला असल्यामुळे त्यांना कदाचित क्रिकेट खेळता येत नाही, परंतु या बॉलवरचं किंवा क्रिकेटवरचं प्रेम किंवा या क्रिकेटवरचं जे प्रेम आहे, बॅट आणि बॉलबद्दल बंधू पाहत असताना ते देखील थोडंसं योगदान देत आहेत. त्यांचंही मनापासून धन्यवाद. नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आलेला प्रत्येक जण त्या ठिकाणी या स्पर्धेसाठी निश्चितपणे सहकार्याची भूमिका ठेवत आहे. त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. 19 धावा धावफलकावरती एका बाजूनं एक फलंदाज बाद जरी केला असताना तरी देखील आसिफ तांबोळी जो आहे मैदानाच्या आतमध्ये, तो आपल्या संघासाठी निश्चितच योगदानकारक खेळी करतो. 4 बॉलमध्ये 11 त्यानं केलेत आणि तो आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये राहणं निश्चितच शिक्रापूर कानूर मेसाई संघासाठी फार आवश्यक असणार आहे.
पर मांडे सर जब आप एक अच्छी पारी खेल चुके हैं, इससे पहले गेम चेंजर आप बन गए, तो इनका कॉन्फिडेंस बिल्कुल सातवें आसमान की तरफ है। और इस पारी में गेंद को वो आखिर तक देख रहे हैं, टप्पा खाने के बाद जब उच्चाद में टप ऑफ द बॉल जा रहे हैं और इनफील्ड के ऊपर से बहुत अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दिए हैं, बैकफुट पर फ्रंट फुट पर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। तो संदीप लवले जिनके खिलाफ 2 चौके, स्कोर 19 1 विकेट के नुकसान पर। जैसे कि मैंने पहले बताया कि 1 विकेट से बात नहीं बनेगी, आपको गुच्छे में विकेट चाहिए, तब जाकर एक बार फिर यहाँ से आप 50 रन डिपेंड कर सकते हैं। फ्लैग स्लिप 1 पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर मिड ऑन, दायरे के अंदर, डिस्क बाउंड्री लाइन पर। रिवर्स स्लिप खेलना चाहते थे कि इंदर बल्ले के बीच कोई संपर्क, ओहो, अब देखते हैं अंपायर का क्या इशारा। स्क्वायर लेग पर अंपायर बिल्कुल इस वक्त सतर्क सावधान। बल्लेबाजी करने वाले टीम का हुआ नुकसान, और क्या इनका पैर पीछे लगा। एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। अंडरसन टेनिस क्रिकेट .in द्वारा लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। तो ये बल्लेबाज जो बहुत अच्छा कर रहे थे आसिफ तांबोली, क्या ज्यादा पीछे चले गए वो देखा जाएगा स्टंप की तरफ, और अंपायर ने कहा कि आपको जाना पड़ेगा मैदान के बाहर। ये बहुत बड़ा विकेट है। देखिए क्या हुआ था। संदीप लवली गेंदबाजी कर रहे, क्रीज के कोने का इस्तेमाल, रिवर्स भी खेलना चाह रहे थे, और एक बार फिर देखे, दूसरे एंगल से देखना पड़ेगा जिस तरह से अभी अंपायर की निगाह बिल्कुल थी बल्लेबाज क्या कर रहे हैं। ये देखिए क्या हुआ था, रिवर्स से खेलना चाह रहे थे और पैर लगा भाई, पैर लगा, और बेल्स गिर गए हैं तो विकेट भी गिर गया। डेफिनेटली आपण पाहतोय रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, चांगली फलंदाजी करत होता खरं तर आसिफ एका बाजूनं। त्याच्या मनगटातली पावर आपण कव्हरला खेळलेला फटका जर बघितला तर खूप छान होता, परंतु रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये स्वतःच्या पायावरती बेल्स पाडून घेतले आणि दोंडाही पाडून घेतला आणि तो बाद झालेला आहे। क्या बात है, क्या बात है। 2 ओवर 19 2 विकेट के नुकसान पर। विकेट बहुत महत्वपूर्ण है इस मुकाबले में। और दूसरी तरफ से जब बल्लेबाजी आप कर रहे हैं तो साझेदारी, सतीश खेरे 2 पर 3 गेंदों का सामना किया, आसिफ तांबोली के बल्ले से कैरियर ने 5 गेंदों का सामना किया। शुरू प्रीमियर लीग 2024। समय ज्यादा न ले, वक्त ज्यादा न ले, 2:50 का समय हो गया है। स्पीडअप करपा, वेळ वाचवायचा यावेळेस सतीश खरेच्या बॅटमधून पाहतो आपण टिप लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक असेल आणि त्यावरती तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, फेक देखील अचूक केलं जाईल, सिंगल मिळेल प्रशांत सर एका धावेच्या मदतीनं। धावफलकावरती पाहतो आपण 20 धावा, 2 फलंदाज बाद असताना न्यू बॅटर मैदानामध्ये संदीप पवार। संदीप पवार बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है और इनके पास वो काबिल थे। मिडल ऑर्डर में आप बल्लेबाजी कर रहे हैं और मिडल ऑर्डर में आपका वो दूसरा विकेट गिरने के बाद आप मैदान के अंदर आए हैं, तो पहले 2 ओवर में रन रेट बहुत अच्छा है। दिनेश अपने बोरिंग मार्फत तैयार, प्रमुख गेंदबाज के तौर पर दूर वाले एंड से गेंदबाजी कर रहे हैं। छत्रपति धर्मवीर, छत्रपति संभाजी महाराज पहले एंड से गेंदबाजी। 20 पर 2, समय ज्यादा जा रहा है, समय बहुत ज्यादा जा रहा है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज सतीश खेरे 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। वो आगे आकर खेलने का प्रयास किया गया, बिल्कुल विकेट कीपर के पास मौका था, बिल्कुल मौका था, आगे आकर गेंद को ड्राइव करना चाहते थे। वांडे साहब पे बहुत अच्छी गेंद थी, बल्लेबाज नहीं ज्यादा नहीं समझ पाए, फुल टॉस गेंद थी, बिल्कुल यहां से एक बार फिर आप रक्षात्मक तरीके से खेल सकते थे। इस बार मिस टाइमिंग था, महेश पाचुनकर का प्रयास अच्छा था लेकिन नहीं पहुंचे गेंद तक, तब तक गेंद नीचे गिरी। इसके साथ 1 रन और इस 1 रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन 2 विकेट के नुकसान पे। तीसरा ओवर मैदान के अंदर जारी, सतीश खरे और संदीप पवार, एक अच्छी साझेदारी की जरूरत प्रशांत सर मैदान के अंदर शिक्रापुर के लिए। बिल्कुल साझेदारी की जरूरत है। दूसरी बात, दिनेश बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, स्लॉट स्लिप करना चाहते थे बल्लेबाज, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है। संदीप पवार अपना खाता अभी तक नहीं खोल पाए हैं। दिनेश की अगली गेम सीधा, बहुत अच्छा स्ट्रोक है, बल्ले के पीछे पे टाइमिंग बेहतरीन, गेंद बॉर्डर की तरफ जा रही है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बची, हाँ मौका है, कहां भाग रहे, कहां भाग रहे, बिल्कुल इस पर दूर से भागने की कोशिश और विकेट की सख्त जरूरत थी। वो विकेट बिल्कुल आता, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद थी, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था और यहां शानदार फील्डिंग, स्वप्निल बेहतरीन फील्डिंग, यह अच्छा थ्रो था, बहुत दूर से भाग रहे थे, गेंदबाज ने अपना काम किया और बल्लेबाज का काम तमाम हुआ। 21 2 विकेट के नुकसान पर, अब 21 3 विकेट के नुकसान पर। चला स्पीडअप करा थोडंसं, बॅट्समन विकेट गेल्याच्या नंतर थोडंसं लवकर आतमध्ये चला।
आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं घाई करणं महत्वाचं आहे. आजच्या दिवसभरातील शेड्यूलचे सर्व सामने संपन्न करायचे आहेत. परत एकदा सर्व खेळाडूंसाठी सूचना असेल. सतीश खरे यावेळेस क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न पाहतो आपण. क्षेत्ररक्षक तिथे संदीप शिंदे दरम्यान चेंडूला अडवलं जाईल, सिंगल मिळेल. एका धावेच्या पद्धतीनं धावफलकावरती पाहतो आपण. 23 धावा आहेत 3 फलंदाज बाद असताना. षटक क्रमांक 3 प्रशांत सर मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूनं सतीश खरे 6 बॉलमध्ये 5 धावसंख्येवरती खेळतोय, तर न्यू बॅटर पहिल्या चेंडूचा सामना करतोय नौशाद तांबोळी. यहाँ से साझेदारी की जरूरत है. सतीश खरे के ऊपर रहेगा पूरा दारोमदार. दिनेश की अभी तक बहुत अच्छी गेंदबाजी, 5 गेंदों में केवल 4 रन खर्च किए हैं. सुंदर गेंद आगे कर खेलने की कोशिश जरूर की गई, लेकिन तारीफ करने की दिनेश की क्या जबरदस्त गेंदबाजी, एंगल क्रिएट कर रहे हैं. और टेनिस क्रिकेट .in द्वारा एक्शन रिप्ले बिल्कुल देखने का मौका मिलेगा. किस तरह से यहाँ बल्लेबाज को फंसाया गया था, किस तरह से एक बार फिर आगे आए थे. बहुत सारी चीजें. 3 ओवर 23 3 विकेट के नुकसान पर 50 रनों का लक्ष्य. और अभी फिलहाल आपके पास गेंद है कुल मिलाकर 12 से 27 रनों की जरूरत है. और स्पीडअप करा, टीम मीटिंग नकोय. विनय हमारे लाइव के स्कोरर है. दूसरी तरफ तुषार, दोनों बहुत अच्छा काम कर रहे हैं. नीट एंड क्लीन लाइव टेलीकास्ट टेनिस क्रिकेट .in द्वारा आप देख रहे हैं. 12 गेंदे 27. थोडं स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, वेळ वाचवा. आता जर वेळ वाचवला तरच बॅड लाईट होण्याच्या अगोदर आपले सामने संपतील. इव्हन आपल्याला तिथे निश्चितच अडचणींना सामोरं जावं लागेल. दिनेश पाचुनकरची ओळख आपण जर बघितलं, अगोदरचं षटक या अगोदर अतिशय सुरेख त्यानं टाकलं आणि एक गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे आणि त्यानं स्वतःला सिद्ध केलं. 3 षटकांचा खेळ पाहतो संपलाय. 23 धावा धावफलकावरती. आणि समीकरण जर बघितलं प्रशांत सर, आता 12 चेंडूमध्ये अजून 27 बनवायच्यात पहा. इस ओवर की पहली गेंद ऑफ टप के बाहर करने की कोई कोशिश नहीं. व्हाइट बॉल का इशारा. 12 गेंदे 26. मैच बहुत इंटरेस्टिंग है. जब बेस वर्सेस बेस की लड़ाई होती है ना, तो मजा भी है, बिल्कुल आता है. 24 3 विकेट के नुकसान पर. टोटल इतना बड़ा नहीं है. इस बार भी खेलने का कोई प्रयास नहीं है. और मांडरे साहब 2 मिस्टर एक्स्ट्रा आए हैं, वो थोड़ा परेशान करेंगे. वो कलबली कर रहे हैं मैदान के अंदर. 12 गेंदे 25, 12 गेंदे 27 से आंकड़े बदलते हुए 12 गेंदे 25 रनों की जरूरत है. प्रतीक पाचुनकर ऐसा लग रहा है कि ज़्यादा यहाँ पे गति से डालने के प्रयास कर रहे हैं. इसके अगर देखा जाए तो थोड़ी सी बाहर जा रही है गेंद. इस बार पहाड़ी किनारा लगाए वहां पर और चूके खिलाड़ी महेश पाचुनकर, उसके पीछे थे खिलाड़ी और ये गलती, इसका खामियाजा भुगतना पड़ेगा. 4 रन मिलेंगे. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर परवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. 11 गेंदों का खेल, 21 रनों की जरूरत है. 2 वाइड बॉल आए थे, उसके बाद में जोर से बल्ला घुमाने का प्रयास और बल्ले का मोटा सिरा लगा. पीछे आप एक बार फिर गेंद को फील्ड कर सकते थे, लेकिन सही अनुमान नहीं लगा पाए. 11 गेंदे 21. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपनी बोरिंग मार पर तैयार. प्रतीक अपनी बोरिंग मार पर तैयार है. और दोनों बल्लेबाज लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. यहां से ये जो मुकाबला बहुत इंटरेस्टिंग बन जाता हुआ. इस ओवर की अगली गेंद टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाद. अच्छी लाइन है, ज्यादा अक्रॉस ऑन साइड पर पुल करने का प्रयास. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन. मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है. 10 गेंदे और 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. 29 3 विकेट के नुकसान पर. ये क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है. अगर सीधी उंगली से गेंद निकल रहे तो उंगली को टेढ़ी करने की जरूरत नहीं है. फिलहाल यहां 9 गेंदे 21. 2 वाइड बॉल, 1 चौका आया. उसके बाद में मांडरे साहब मैदान के अंदर बल्लेबाज की बात की तो रत्नात्मक बल्लेबाजी करना चाह रहे हैं. फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन इसका कुछ ज्यादा फायदा नहीं हुआ. और टेनिस बॉल क्रिकेट में अभी फैंसी स्ट्रोक खेलने का बहुत प्रयास करते हैं खिलाड़ी. इस बार क्रॉस द लाइन खेले. मिड विकेट के खिलाड़ी गेंद के ऊपर आते हुए काफी तेज दूसरे रन के लिए दौड़े और यहाँ पे 2 रन यहाँ पे आसानी के साथ पूरे. इस 2 रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 31 रन 3 विकेट के नुकसान पे. इक्वेशन अगर देखा जाए तो प्रशांत सर 8 गेंदे और 19 रनों की जरूरत. कुछ भी हो सकता है. बिल्कुल आपने सही कहा कि इस मुकाबले में कुछ भी हो सकता है. दोनों के पास मौका. गेंदबाज अपने बोलिंग मार पर तैयार. प्रतीक लो टॉस के नाच साइड पर खेल दिया. गेंद लॉक ऑन क्षेत्र में जाती है अलग द कारपेट. गेंद को बहुत खूबसूरती के साथ खेल दिया था. 1 रन देने का मौका. बेहतरीन फील्डिंग बाउंड्री लाइन पर. 7 गेंदे 8 रनों की जरूरत है. इस मुकाबले की बात करें तो बिल्कुल दर्शकों के लिए जो चाहिए वो मिल रहा है. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है.
एक बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर 7 गेंदें 18 रनों की जरूरत है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाज फिलहाल बल्लेबाजी करने के लिए नौशाद तांबोली। इससे पहले इनके भाई मैदान के अंदर थे, बिल्कुल आसिफ तांबोली। अब नौशाद तांबोली के पास मौका। शॉट अच्छा नहीं है, आप सेट पर घूमकर खेलना चाह रहे थे, लेकिन प्रदीप की तारीफ हो जाएगी, जबरदस्त गेंदबाजी रही है। आखिरी गेंद पर बिंदी 6 गेंदें और 18 रनों की जरूरत है। 50 रन बाटे सब, केवल 50 रनों का टारगेट था, लेकिन जिस तरह से आज मानसिंह पसुनकर टीम के गेंदबाजों ने अच्छा प्रदर्शन किया, नपीतुली गेंदबाजी की, विकेट लिए हैं और बांध के रखा। 6 गेंदें 18। अब यहां से पहली 2 गेंदें मेरे हिसाब से बहुत इंपॉर्टेंट है। आप क्या सोच रहे हैं? ये जो मुकाबला शिक्रापूर थोड़ा सा संघर्ष कर रहा है, बल्लेबाजों का शॉट सिलेक्शन इतना अच्छा नहीं रहा है। नक्कीच आपण पाहतोय प्रशांत सर प्रतीक पाचून करणं, चला स्पीडअप करा, टीम मीटिंग नकोय, स्पीडअप करा, आपल्याकडे वेळ कमी, सातत्यानं खरं तर या गोष्टी सांगणं त्या ठिकाणी उचित नाहीये, परंतु खेळाडूंना सांगावं लागते, त्यामुळे विनंती असेल की आपण वेळ वाचवा। प्रतीक पाचून करणं बघितलं आपण, 2 चेंडू सुरुवातीचे वाईट बॉल टाकले, त्यानंतर एक चांगलं नियंत्रण ठेवून गोलंदाजी केली आणि मला वाटतं तुषार सर फक्त 9 धावा खर्च केल्या। चांगली गोलंदाजी तुषारची त्या ठिकाणी आपण प्रतीकची त्या ठिकाणी बघायला मिळाली। अगर 20 मिनट में आप पेनलाइज बिल्कुल किया गया है। टाइम का बिल्कुल समय के बारे में, क्योंकि 4 ओवर आपको 20 मिनट में समाप्त कर रहे थे, आपने 20 मिनट में समाप्त नहीं किए, तो एक जो खिलाड़ी है वो बॉडी लाइन की तरफ हो सकता था, वो अंदर आया। जैसे कि पावर प्ले में सिचुएशन होती है ना, उसी तरह से मैदान के अंदर 6 गेंदें 18। ये फायदा क्या बल्लेबाज उठाएंगे, देखने वाली बात है। निर्णायक ओवर, आखिरी ओवर, गेंदबाज तैयार अपने बोरिंग मार पर, और अच्छा स्ट्रोक है, ऑन साइड पर स्लॉक स्वीप किया, गेंद वन बॉल बाउंड्री के बाहर जाते भी, डील मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4। साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। सतीश खरेच्या बॅटमधून पाहतो आपण इथे चौकार आला आणि आपल्या संघासाठी एका बाजूला तो पहा कशा प्रकारे उभा राहिला। आतापर्यंत 12 बॉलमध्ये त्यानं 16 केलेत आणि त्याच्यावरती पुरेपूर त्याच्या संघाच्या संघनायकांचा विश्वास आहे आणि तो विश्वास या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो सार्थकी लावणार का, हे देखील पाहणं तितकंच उत्सुकतेच असेल। पहा समीकरण बदललं सामन्याचं, या 5 बॉल आणि बनवायच्या त्या 14 धावा। या ठिकाणी लकी ड्रॉ प्रेक्षकांसाठी पाहतो आपण, फक्त 25 रुपयामध्ये एक स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची संधी आहे। चला स्पीडअप करा। संदीप नवले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण उजव्या हातानं, यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेनं फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक, एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार। वारे वारे आपके वारे न्यारे, मैदान के अंदर कमाल कर रहे मिस्टर सतीश खैरे, कमाल की बल्लेबाजी, बैक टू बैक ये दूसरा चौका, मिला मौका और जड़ दिया शतक। साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। 4 गेंदें और 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। फिलहाल पहले 2 गेंदों पर मैंने जैसे कि कहा कि 2 गेंदें बहुत मायने रखती है, तो सतीश ने भाप लिया 2 गेंदों को और अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर एक दर्शनीय स्ट्रोक पुल किया था, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 43 विकेट के नुकसान पर शिक्रापुर की गाड़ी अब पटरी पर। इस मुकाबले की बात करें तो एक तरफ संदीप जैसे खिलाड़ी है कि वो उम्मीदों के दीप जलाएंगे। 4 गेंदें 10, फील्डिंग में एक बार फिर बदलाव, फ्लैग स्लिप, गली, पॉइंट, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर अब देखे तो ये 5 खिलाड़ी दायरे के अंदर। इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछालता, ओहो कभी धूप है तो कभी छाया है, यही तो स्केल की माया है। 3 गेंदें और 10 रनों की जरूरत है, मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। कम बैक करते हुए संदीप नवले निश्चित रूप से लगातार 2 चौके सतीश खरे के बल्ले से निकले, उसके बाद अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल निश्चित रूप से मिली उसको, और कम बैक करते हुए संदीप नवले, कॉन्फिडेंस भी बढ़ता होगा उनका। एक तरफ से देखा जाए तो डगआउट में शिक्रापुर 11 के इस बार पूरी तरह बल्ले के ऊपर नहीं आई, लेकिन खिलाड़ी काफी दूर से मिड विकेट खिलाड़ी गेंद के ऊपर फंबल होते हुए तब तक के लिए 2 रन
कॉल किया था सतीश खरे ने और ये 2 रन आसानी के साथ पूरे। इस 2 रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन। जीतने के लिए प्रशांत सर 2 गेंदे और 8 रनों की जरूरत है। वाट बघून झाले, वाट लावायची वेळ आणि आता 8 गुणाचे लागणार वाट आणि काय वर्णू मी या संपूर्ण स्पर्धेचा थाट. अत्यंत सुंदर शिरूर प्रीमियर लीग 2024 चा रोमहर्षक सामना मैदानावरती सुरू आहे. 2 चेंडू 8. हा चेंडू अत्यंत महत्वाचा आहे. फिलहाल 2 गेंदे 8 रनों की जरूरत. इस बार अच्छा स्ट्रोक है, बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात, क्या रोक पाएंगे? बिल्कुल 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं तो मैच बिल्कुल ऑन है. 1 गेंद 6 रनों की जरूरत है, दूसरी बार हुआ है. प्रशांत जी कंपल्सरी चेस होगा, कंपल्सरी चेस होगा यहाँ पे प्रशांत जी. इसके पहले का भी मैच हमने देखा था, हेविलेंटर्स के लिए 1 गेंद और 6 रनों की जरूरत थी. यहाँ पे देखना पड़ेगा क्या होगा. विपरीत स्थिति में बिल्कुल नाराज होने की जरूरत नहीं है, निराश होने की जरूरत नहीं. मैदान के अंदर चर्चा हो रही है क्योंकि भगवान एक ऐसा डायरेक्टर है जो कठीण रोल एक बेस्ट एक्टर को देता है. 1 गेंद 6. त्यानंतर पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे. टॉस आपण जिंकलाय तर लगेचच फिल्डिंग आपण सजवायची आहे. 44 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. संदीप की अगली गेंद, और टॉस गेंद ऑन साइड पर खेल दिया. लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है. कम से कम 1 ही रन मिलेगा. मतलब ये मुकाबला जिसपे कोई रन नहीं आया आखिरी गेंद पर. 1 गेंद में 6 कंपल्सरी चेस था. तो मानसिंग पाचुनकर टीम ने स्टार 11 ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. शिक्रापूर यहां से ये मुकाबला बिल्कुल हारते हुए. चला पुढचं जे क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या. पुढचा सामना लगेच या ठिकाणी सुरू करायचंय. मानसिंग भैया पाचुनकर टीमचा जर विचार केला तर अत्यंत सुरेख या पहिला कामगिरी, दर्जेदार कामगिरी आणि सामना